अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. चालू असणाऱ्या कठोपनिषद आणि कठन उपनिषदाच्या अनुषंगाने 9वा 10वा कालप्रमंत्र पाहिला. आणि त्या ठिकाणी काय सांगितले, सर्व जे मंत्र आहेत या सर्व मंत्राच्या अनुषंगाने काय, एकच ब्रह्म अंतर्बहिष्ठ तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थितः, तेच नारायण तत्व, तेच ब्रह्मतत्व जे आहे ते आत बाहेर सर्वत्र एकच आहे. एवढा एकच सिद्धांत जो आहे, एकच सिद्धांत स्थाणुनिखन न्यायेन काय करण्याचा प्रयत्न चालला आहे, दृढ करण्याचा प्रयत्न चालू आहे या ठिकाणी. मग त्यासाठी वायू असेल, अग्नी असेल, सूर्य असेल, हे जे आहे यांची काय या ठिकाणी असणारी उपमा, की ज्याप्रमाणे आता आजच्या मंत्रामध्ये यथा सूर्य हा, ज्याप्रमाणे सूर्य या संपूर्ण पृथ्वी तलावर काय होतं, आपला असणारं तेज, आपला असणारा प्रकाश त्याने काय करतं, सर्वच्या सर्व व्याप्त करतो आणि संपूर्ण काय होतो, व्यवहार आरंभ होतो. परंतु तो जो व्यवहार आहे त्या व्यवहारामध्ये असणाऱ्या सुखदुःखाने, ज्याप्रमाणे सूर्य काय होतो त्या सुखदुःखाने ती काय सूर्यापर्यंत पोहोचतात का, नाही. त्याच अनुषंगाने हे सर्व जे आहे होणारा व्यवहार तो आत्मचैतन्याच्याच द्वारे या ठिकाणी होत आहे. आणि मग सुखदुःख कोणाची, ज्यांनी मानली आहेत त्याची. अस्मिन् शरीरे जीवती इति जीवहा, त्याला सांगितलं आपण माया अविद्या. जोपर्यंत माया आहे, जोपर्यंत अविद्या आहे, तोपर्यंत सुख आणि दुःख आहे. ज्या क्षणी ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन, एकदा ज्ञानस्वरूप अग्नी प्रज्वलित झाला की काही राहत नाही, मग काय प्रकाशच राहतो. म्हणून अशा प्रकारे हे जे मिथ्या आहे, मिथ्या म्हणून त्याला मिथ्या सांगितलं, हे वास्तविक नाही. वास्तविक ब्रह्मच आहे. मिथ्या म्हणजे एकावर दुसऱ्याचा आरोप होणे, भ्रम, भ्रांती ज्याला आपण म्हणतो. हे सगळं जे काय हे भ्रांती, अज्ञान कल्पित ही सगळी भ्रांती आहे. आणि जेव्हा हे असणार अज्ञान का होईल, ज्ञानाच्या द्वारे, ज्ञानासीन, ज्ञानस्वरूप असीने या अज्ञानाचं ज्यावेळेस छेदन होईल त्यावेळेस काय राहणार आहे, फक्त ब्रह्मतत्वच राहणार आहे. हाच विचार पुन्हा 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 म्हणून त्याचे श्रवण, मनन, निधिध्यासना शास्त्राने सांगितलं. पहिल्यांदा फक्त श्रवण केलं पाहिजे, मग मनन केलं पाहिजे. खरंच असं होतं का, खरंच आपण डिसअटॅचमेंट होतो का, होतो. कसं काय तर अशा प्रकारे ज्यावेळेस आपण काय, जिथं आपली आत्मीयता आहे तिथंच आपल्याला सुखदुःख आहे. हॉस्पिटलमध्ये कोणाला बघायला गेल्यानंतर काय होतं, थोडंसं लागलेलं जरी असेल तर त्याला बघायला गेल्यानंतर आपल्याला अतोनात दुःख होतं. अरे केवढं लागलंय, काय होतंय, कसं होतंय, कसा पडलास, तुला एवढं कसं कळत नाही, हे सगळं आपण काय करतो त्याला सांगत राहतो त्या ठिकाणी. परंतु त्याच्या शेजारी जो बेड आहे त्या शेजारच्या बेडवर दुसरा एखादा पेशंट असतो, तो त्यापेक्षाही असह्य दुःख सहन करत असतो. पण त्याच्याप्रती आपली आत्मीयता निर्माण होते का, होत नाही. तिथे अटॅचमेंट नाही आहे, ते अटॅचमेंट. पण ज्या ठिकाणी आपली अटॅचमेंट आहे त्या ठिकाणी सुखदुःख आहे. मग शास्त्र काय करतं, हे अटॅचमेंट कट करण्याचं म्हणजे काम आहे. की वाटतंय तुला तुझंच आहे का, पण नाही. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव अर्जुन, आतापर्यंत आपले अनेक जन्म झालेले आहे. हेच माता, हेच पिता, हे जो विषय आहे हा कसा काय,
या पूर्वी जन्मामध्ये पण कोणीतरी माता पिता असणार आहे. अशा प्रकारे हे सगळं जे सांगण्याचं काम या ठिकाणी शास्त्र करतात. म्हणून त्याच प्रकारे अशा प्रकारे एकच सर्व आत्मा असल्यामुळे तो जो आत्मतत्व जे आहे, परमात्मतत्व आहे, महाकाश ज्याला आपण म्हणतो, ते काय एकच आहे. त्याच्यामध्ये भिन्नता नाही आकाशामध्ये. पुन्हा सांगतो, मग भिन्नता कशामुळे? त्या ठिकाणी असणारा उपाधी कृतभेद निर्माण झाला आणि भिन्नता निर्माण झाली. घटनावाच्या उपाधीने काय केलं? तेवढं आकाश जे आहे हे व्यावृत्त केलं, म्हणजे त्याला आम्ही घटाकाश म्हटलो. मंदार नावाच्या उपाधीने काय झालं? हे जे शरीर आहे ते काय केलं? त्या ठिकाणी परिच्छिन्न करून घेतलं, त्या ठिकाणी व्याप्त करून घेतलं. आणि म्हणून या शरीराची असणारे सुख दुःख कोण आता अनुभवतोय? मंदार अनुभवतोय. ज्याने व्याप्त केलं तोच अनुभवतो, दुसरा नाही. त्याने जे संसर्ग मानला तर तो अनुभवतो. पण सर्वात जास्त दुःख गुण ज्याने व्याप्त केलंय तोच त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे काय? एकच सर्व आत्मा. वास्तविक ते आत्मतत्व जे आहे ते एकच आहे, उपाधिकृत भेद आहे. सर्व आत्मा असल्यामुळे सांसारिक दुःखामुळे युक्त होणे सुद्धा परमात्म्याचे सिद्ध होते. म्हणून म्हणतात, समजा अशा प्रकारे एकच सर्व आत्मा एकच आहे, तर मग त्यांच्या सुखदुःखाने, आता माझ्या सुखदुःखाने इथं तुम्ही म्हणताय तोच आत्मतत्व या ठिकाणी आहे, बरोबर ना? जीवात्म्यामध्ये तर भिन्न काही नाही असं ज्यावेळेस तुम्ही म्हणता, मग ते आत्मतत्व या ठिकाणी जे आहे ते माझ्या सुखदुःखाने जे आहे, म्हणजे सांसारिक सुखदुःखामुळे युक्त होईल, असं ते तुमचं आहे. असा प्रश्न एखादा विचारेल, त्याच्यावर असणार. म्हणून परमात्म्या ते सिद्ध होते. हे जे सुखदुःख आहे हे सुखदुःख सुद्धा त्याला प्राप्त होईल, परमात्म्याला. असा जर एखादा म्हणेल, संशय घेईल, शंका घेईल, तर त्या शंकेचं असणारं निरासरण या मंत्राद्वारे करतात. 11वा असणारा मंत्र, सूर्यो यथालो सर्वलोकस्य चक्षुः न लिप्यते चाक्षुषैर्वाक्यदोषैः एकस्तथा सर्वभूतान्तरात्मा न लिप्यते लोकदुःखेन वाक्यः. काय? अशा प्रकारे, कशा प्रकारे? ज्याप्रमाणे सर्व लोकांचा नेत्र असून सुद्धा सूर्य म्हणजे नेत्र संबंधी बाह्य दोषांनी लिप्त होत नाही. म्हणजे सर्वांना प्रकाशित करण्याचं काम कोण करतं? सूर्य करतो. परंतु प्रकाशित केल्यानंतर काय? त्याच्या बाह्य दोषांनी त्याने जे पाहतोय तो त्या ठिकाणी सुखदुःखात्मक जगत किंवा काय ते पुण्य पापात्मक जगत, त्याने ज्याप्रमाणे तो सूर्य लिप्त होत नाही, त्या प्रकारे सर्व भूतमात्रांचा एकच अंतरात्मा, जसा तो सूर्य या नेत्रादी दोषांनी किंवा नेत्राच्या द्वारे जे पाहू पुण्यपापात्मक संसार, त्याने ज्याप्रमाणे तो सूर्य लिप्त होत नाही, त्याप्रमाणे सर्व भूतांचा असणारा एकच अंतरात्मा, सर्व भूतमात्रामध्ये असणारा एकच अंतरात्मा काय? सांसारिक दुःखाने, वरती शंका घेतली ना, तो सुद्धा लिप्त होईल. पण तसं होत नाही. सांसारिक दुःखाने लिप्त होत नाही, कारण का? तो त्यापासून बाहेरच आहे. सूर्याचा याच्याशी संबंधच नाही, तो त्यापासून पूर्ण बाहेर. तसंच ते जे आत्मतत्व आहे, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सांगताय, नारायण परो अव्यक्तात सांगताय. हे नीट लक्षात घ्यायचं. अव्यक्त म्हणजे मायेपेक्षा आपण सगळे मायेच्या अधीन आहोत. म्हणून आपल्याला ही सर्व सुखदुःख आणि आपण काय होतोय? व्याप्त होत आहोत. त्या सगळ्याचा आपल्यावर परिणाम होत आहे. परंतु परमात्मा याच्याही पेक्षा पर आहे. परमात्म्याच्या अधीन माया असल्यामुळे सूर्याच्या प्रकाशामध्ये नेत्रादी जे आहेत हे आपापला सुखदुःखादी पुण्यपापात्मक व्यवहार करत असले तरी ज्याप्रमाणे त्या व्यवहाराचा त्या सूर्याशी ज्याप्रमाणे संबंध नाही, मायेच्या अंतर्गत जो व्यवहार होतो त्या व्यवहाराचा त्या परमात्म्याशी संबंध नाही.
हे सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणून त्यापासून, कारण का तो त्यापासून पुढे बाहेरच आहे, त्याचा याच्याशी काही काडी मात्र तो म्हणतो माझ्या अध्यक्षेनं फक्त सन्निधान आहे माझं फक्त, तुम्ही फक्त या हो, तुम्ही काही करू नका आपण म्हणतो. त्या ठिकाणी बरोबर एखादं लग्न कार्य असेल, काही घरात मधला मोठा समारंभ असेल, एखादा मोठा कार्यक्रम असेल, एखादी सभा असेल, तर काही त्या ठिकाणी असणारे जुने जाणती 4 लोक असतील, तर आपण काय म्हणतो, तुम्ही काही करू नका, फक्त तिथे येऊन बसा. यस्य सन्निधान मात्रेण, तुम्ही बाकी काही बोलू नका, काही करू नका, तुम्हाला आम्ही काही करायला लावत नाही. फक्त काय तिथे येऊन तुम्ही थांबा. त्यांच्या बसण्याने, त्यांच्या थांबण्याने काय होणार आहे, तिथं होणारे बऱ्याच गोष्टीवर कंट्रोल राहणार आहे. तसंच या ठिकाणी त्यांनी काय केलंय का, कोणाला बोलले नाही, काही केलं नाही, फक्त काय तिथं बसून राहिले एका बाजूला, एका म्हणजे सेवेच्या मध्ये सुद्धा नाही, बाजूला एखाद्या खुर्चीवर फक्त बसून राहिले. परंतु त्यांच्या सन्निधान मात्रेनं ज्याप्रमाणे ती सगळी सभा यथावत शांततेत पार पडते, त्याचप्रमाणे त्याचं फक्त सन्निधान या ठिकाणी या अध्यक्षेनं प्रकृती म्हणते, माझ्या अध्यक्षतेखाली हे प्रकृती सगळं काम करत असते. म्हणून त्याच्याशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. एकस्य सर्वात्मत्वे संसार दुःखित्व परस्यैव स्यादिति प्राप्ते इदमुच्यते. काय म्हणतात, सर्व भूतांच्या ठिकाणी एकच आत्मा आहे, सर्व जी भूतमात्र आहे या सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी काय एकच आत्मा आहे असे मानले तर, असं मानलं तर काय होईल, त्याचं उत्तर येतं, तर परमात्मा हा सर्व सांसारिक दुःखाने युक्त होईल अशी शंका येईल. मग परमात्मा सुद्धा सगळ्यात तुम्ही म्हणताय ना, सगळ्यांमध्ये एकच आत्मा आहे, एकच आत्मा आहे, वासुदेव सर्वम. मग असं झालं तर त्यांची सुद्धा सर्व सुख दुःख जी आहे ती कोणावर येणार आहे, परमात्म्यावरच येणार आहे. मग काय म्हणे, त्याने सुद्धा परमात्मा सुखदुःखी होईल असं म्हटलं तर काय होईल, अशा सांसारिक दुःखाने युक्त होईल अशी काय होईल, अशी मनामध्ये शंका निर्माण झाली. तर त्या शंकेचं निरासन करतात, यासाठी या मंत्रात सूर्याचा दृष्टांत देऊन त्या दोषाचा परिहार केला आहे. आणि म्हणून या ठिकाणी या मंत्रामध्ये काय केलं, सूर्याचे असणारा सूर्या ठिकाणी या मंत्रात सूर्याचा दृष्टांत या ठिकाणी देऊन काय केलं, त्या दोषाचा परिहार केला आहे. ज्याप्रमाणे सूर्य हा काय प्रमाणे, ज्याप्रमाणे सूर्य हा चक्षुरेंद्रियाला आलोकाने म्हणजे प्रकाशाने, सूर्य काय करतोय, चक्षुरेंद्रियाच्या आलोकाने प्रकाशाने उपकार करून त्याला उपकार करतो, त्या प्रकाश देतो. म्हणजे काय, त्या चक्षुरादी इंद्रियावर उपकारच आहे एक प्रकारचे. प्रकाश नसेल तर इंद्रिय असून काही उपयोग नाही. कारण का, रात्री आपण पाहिलं गडद अंधारामध्ये चक्षुरादी इंद्रिय आहेत, पण दिसतंय का समोरचं, काही दिसत नाही. मग दिसण्यासाठी कशाची अपेक्षा, ते प्रकाशाची. मग प्रकाश कोण देतोय, तो सूर्य. म्हणून अशा प्रकारे मंत्रा सूर्याचा दृष्टांत देऊन त्या दोषाचा परिहार केला आहे. ज्याप्रमाणे सूर्य हा चक्षुरादी इंद्रियाला आलोकाने प्रकाशाने उपकार करून अशुची अशा मूत्र पुरुषादी पदार्थांच्या प्रकाशाने ते अशुची पदार्थ पाहणाऱ्या लोकांचा चक्षु जरी असला की त्याने एकदा त्याला प्रकाश दिल्यानंतर चक्षुरादी इंद्रियांद्वारे काय करतो, मूत्र पुरुषादी अनेक प्रकारच्या ज्या आपल्याला म्हणतो निषिद्ध अशा वस्तूंचं काम पण काय होतं, आपण पाहतो रस्त्याने सुद्धा जाताना, गाडीतनं बसून गेल्यानंतर तिथं मांसाहाराचं दुकान, तिथं याचं दुकान, तिथं त्याचं दुकान, जे पाहायचं नाही ते सुद्धा आपल्या दृष्टीपथावर पडतं. म्हणजे अशा प्रकारे मूत्र पुरुषादी म्हणजे लघवी आदी हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी घेतल्या. अशा पुरुषादी मूत्र पुरुषादी पदार्थांच्या प्रकाशाने ते सगळं पाहिल्यानंतर असे असणारे अशुची पदार्थ जे पाहू नये ते सुद्धा रस्त्याने चालल्यावर आपल्याला दिसतं. मग अशा प्रकारचे जे अशुची पदार्थ पाहणाऱ्या लोकांचा चक्षु जरी असला, या सगळं पाहणाऱ्या लोकांचा चक्षु जरी असला तरी अशुची पदार्थांच्या अवलोकाने जे आध्यात्मिक पापरूप दोष, कारण जे अशुद्ध जे पाहू नये, जे करू नये, विधी आणि निषेधात्मक काय करायचं आणि काय करायचं नाही. विधी म्हणजे काय केलं पाहिजे,
अर्हन्यापासीत यावन् जीवन अग्निहोत्रं जुहुयात् न कलंजं भक्षयेत् न सुरां पिबेत् अक्षयमादिव्यैः द्यूतक्रीडा खेळू नये, जुगार खेळू नये, मांसाहार करू नये, सुरापान करू नये, ही निषिद्ध कर्मशास्त्राने सांगितली. म्हणजे विधिनिषेधात्मक कर्मही शास्त्राने सांगितलं. मग निषेधात्मक कर्म पाहून काय होणार आहे? पापाचा संसर्ग होणार. तेच अशा प्रकारे अशुची म्हणजे निषेधात्मक जे पदार्थ, तरी अशुची पदार्थांच्या अवलोक पाहिल्यानंतर असे जे पाहू नये, जे करू नये, अशा गोष्टी पाहिल्यानंतर काय होणार आहे? त्याच्या संसर्गाने पापादी दोषांची प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून तेच सांगितलं अशा प्रकारे या ठिकाणी काय, तरी अशुची पदार्थांच्या अवलोकनाने म्हणजे पाहिल्याने जे आध्यात्मिक काय होणार आहे? आध्यात्मिक, बाकीच्यांचा विषय सोडून द्या, परंतु जे आध्यात्मिक आहे मार्गावरती त्यांच्यासाठी काय अध्यात्म, अध्यात्मादी पापरूप दोष शास्त्राने सांगितलं. हे पाहिल्यानंतर दोष होतो, हे पाहिल्यानंतर दोष होतो. मग काय केलं पाहिजे? हे असं पाहिलं पाहिजे, हा सूर्योदय पाहिला पाहिजे, हा सूर्यास्त पाहिला पाहिजे, हे सगळं जे काही सांगितलेलं आहे, या नक्षत्राचं दर्शन घेतलं पाहिजे, हे सगळं सांगितलंय. आणि म्हणून अशा अनुषंगाने म्हणून अध्यात्मादी त्या ठिकाणी शब्द वापरला. अध्यात्माधिक काय पापरूप दोष त्यांनी, तसेच बाहेरील अशुची पदार्थांच्या सांसारिक दोषाने त्याप्रमाणेच बाहेरील जे पदार्थ आपण पाहतो अशुचे आधी मूत्रपुरुषादी, त्याचे काय अशुचे आदी पदार्थाच्या सांसारिक दोषाने हे सगळं पाहिल्यानंतर ज्याप्रमाणे कोण पाहतोय? चक्षु सगळं पाहतोय. मूत्रपुरुषादी, मांसाहारादी, मद्यादी आदी सगळं काय जे काय सगळं जाता 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 या सगळ्याचं दर्शन कोण घेत जातंय? हा चक्षु घेत जातो. डोळा हे सगळं पाहत असताना सुद्धा सांसारिक दोषाने, परंतु हे सगळं पाहत असताना ज्याप्रमाणे काय हा दोषाने चक्षु जसा दूषित होत नाही, ज्याप्रमाणे चक्षु अवयव इंद्रिय जे आहे हे काय हे सगळं पाहिल्यानंतर ज्याप्रमाणे त्याच्यावर कोणताच दोष येत नाही, जसा चक्षु जसा दूषित होत नाही, त्याप्रमाणे काय आत्मा सर्वभूतांचा अंतरात्मा असला तरी त्याचप्रमाणे जसा चक्षु या सगळ्या दोषांनी लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे आत्मा, त्याप्रमाणे आत्मा सर्वभूतांचा अंतरात्मा असला तरी लोकदुःखा हा जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व लोकदुःखाने तो कलंकित होत नाही. तो आत्मतत्व लोकदुःखाने कदापि कलंकित होत नाही. कारण आत्मा हा अधिष्ठान असल्याने, आत्मा मगाशी सांगितल्याप्रमाणे आत्मा हा अधिष्ठान आहे. त्या सगळ्याचं अधिष्ठान काय? तर आत्मा. कशावर हे सगळं प्रतिष्ठितम? यस्मिन् सर्वे प्रतिष्ठितम. कशामध्ये हे सगळं प्रतिष्ठित आहे? त्या आत्म्यामध्येच. म्हणून त्यालाच जा. येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवतीति. याच्या ज्ञानाने सगळ्याचं ज्ञान होणार आहे. ते आत्मतत्व आणि तेच आत्मतत्व. कारण आत्मा हा अधिष्ठान, या सगळ्याचा अधिष्ठान आत्मा असल्याने मग काय होतंय? सगळ्याचा अधिष्ठान आत्मा असल्याने अविद्येने त्याच ठिकाणी, कशाने? आत्मा अधिष्ठाने परंतु रज्जू अधिष्ठाने, परंतु अविद्येने त्या रज्जूवरती सर्पादी काय झाली? भ्रांती निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे त्याच ठिकाणी अनात्म वस्तूंचा अध्यारोप केला. त्या अधिष्ठानावर, रज्जूवर अज्ञानाने म्हणजे अविद्येने सर्पाचा अध्यारोप झाला. त्याचप्रमाणे या ठिकाणी अधिष्ठान आत्मा, त्या आत्म्यावर कशाने? अविद्येने. कशाचा? संसाराचा काय झाला? अध्यारोप झाला. मग ज्याप्रमाणे तो सर्प वास्तविक सत्य आहे का? सत्यच नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा हा सगळे ज्याचा अध्यारोप झालेला आहे हा संसारिक वास्तविक सत्य नाही. तेवढ्यापुरता आहे सर्प. जोपर्यंत भ्रांती आहे तोपर्यंत सर्प आहे. तसंच जोपर्यंत भ्रांती आहे तोपर्यंत संसार आहे. एकदा भ्रांती निवृत्ती झाली की जसं सर्पाची निवृत्ती होणार आहे त्याचप्रमाणे इतर जगताची सुद्धा निवृत्ती होणार आहे. तेच सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच ठिकाणी अनात्म वस्तूंचा अध्यारोप केला आहे. आणि म्हणून कामोद्भवजन्य जे दुःख त्याचा अनुभव येत नाही. आत्म्याच्या ठिकाणी अविद्या वास्तविक नाही. आत्म्याच्या ठिकाणी कदापि अविद्या नाही, कधीच होऊ शकत नाही. वास्तविक नाही.
दोरी, शिंप, मरुभूमी, गगन यांचे ठिकाणी अध्यारोपित काय? त्या दोरीच्या ठिकाणी सर्प, शिंपल्याच्या ठिकाणी रजत, मरुभूमीच्या ठिकाणी जल आणि गगनाच्या ठिकाणी मन, हे ते अधिष्ठानाचे ठिकाणी कोणतेही दोष अथवा गुण उत्पन्न करत नाही. हे जरी आले तरी ते मूलभूत जे अधिष्ठान आहे, काय? दोरी. अरे दोरीवर सर्पाचा भ्रम झाला तरी ज्याप्रमाणे दोरीमध्ये काय फरक आहे का होती तेवढ्यापुरती दोरी तशी, किंवा ह्या दोरीवर ह्या एवढ्या मोठ्या सर्पाचा भ्रम झाला, आता त्या सर्पाचं विष या दोरीमध्ये उतरलं असेल असं काय होतं का? म्हणजेच काय? अधिष्ठानावर अध्यारोपित जी वस्तू आहे त्या वस्तूने ज्याप्रमाणे अधिष्ठानाला काही हानी पोचत नाही. फार क्लिष्ट आणि अध्यायचे शब्द आहेत, तार्किक शब्द. सांगायचं सोपं आहे, ज्याप्रमाणे ज्याच्यावर ज्याचा भ्रम झालाय त्या भ्रमाने अधिष्ठानाची काही हानी होत नाही. म्हणजे त्या असणाऱ्या आत्मतत्वावर अविद्येने जगताचा भ्रम झाला, म्हणून जगताच्या भ्रमाने त्या आत्मतत्वाला काही दोष लागत नाही, एवढंच सांगायचं. पण ते शास्त्रीय भाषेत सांगायचं, म्हणजे असं सगळा विषय होता. असो, म्हणजेच काय? ते अधिष्ठानाच्या ठिकाणी कोणतेही दोष अथवा गुण उत्पन्न करत नाही. जरी भ्रम झाला तरी ज्याप्रमाणे कोणता भ्रम झाला त्या ठिकाणी? त्या दोरीवर सर्पाचा भ्रम झाला, शिंपला जो आहे अगदी चकचकीत असतो, समुद्रावर जातात त्या ठिकाणी आणि मग तिकडे सगळे शिंपले पडले, सूर्यप्रकाश पडल्यानंतर अगदी चकचकीत असं वाटतं की अरे सगळीकडे काय चांदी टाकून दिली आहे काय, म्हणजेच काय झालं त्या ठिकाणी रजत असा निर्माण झाला. त्यानंतर मरुभूमीवर लांब आसन पाहिल्यावर आपण काय म्हणतो? मृगजल, त्या ठिकाणी जलाचा आभास होतो. आणि गगनामध्ये धूळ उडल्यानंतर आपलं आकाश धुळीने आच्छादित झालं, पावटळ आली की आपण म्हणतो अरे केवढं हे झालं, परंतु त्याचा त्या आकाशाशी काय संबंध आहे का? गगनाशी काही नाही. त्या पाण्याचा तेही असणाऱ्या भूमीशी संबंध नाही, त्या चांदीचा त्या शिंपल्याशी संबंध नाही, त्या सर्पाचा त्या दोरीशी संबंध नाही, विषय त्याप्रमाणे या जगतामध्ये या जगताचा त्या आत्म्याशी संबंध नाही. फक्त काय झालं? भ्रम, अविद्या, कल्पित या ठिकाणी सांगितलं. म्हणून अधिष्ठाना ठिकाणी कोणताही दोष अथवा गुण उत्पन्न करत नाही. यत्र यद अध्यस्त तत्कृतेन दोषेन गुणेन वा स अनुमात्रविन संबध्यते. शास्त्र म्हणतं काय? यत्र यद अध्यस्तम, ज्याच्यावर जे अध्यस्त झालेले आहे, जे रज्जूवर सर्प काय झाला? अध्यस्त. मग तत्कृत दोषेने, त्याच्या दोषेने किंवा गुणाने काय? दोषेन गुणेन वा स अनुमात्रे अपि न संबद्धते. त्याच्या दोषाने अथवा गुणाने त्या अनुमात किंचित मात्र त्याचा संबंध येत नाही. अधिष्ठानाचे ठिकाणी काय? अधिष्ठानाचे ठिकाणी आरोपित पदार्थाच्या विपरीत दोषाप्रमाणे, अधिष्ठानाच्या ठिकाणी काय? आरोपित पदार्थांच्या विपरीत दोषाप्रमाणे जरी अधिष्ठान पदार्थ तसा भासला तरी तो आरोपित पदार्थापेक्षा अत्यंत बाह्य म्हणजे वेगळा आहे. यद्यपि तिथेवर दिसला तो अधिष्ठानावर तो पदार्थ तसा भासला, रज्जू व सर्प तसा भासला, तरी सुद्धा काय? तो जो सर्प आहे तरी तो अध्यारोपित पदार्थ पेक्षा अत्यंत बाह्याने वेगळा आहे. अधिष्ठानापासून तो पूर्ण वेगळा, त्याचा याची काडी मात्र संबंध नाही. म्हणून कोणत्याही लोकदुःखाने तो संसृष्ट होत नाही. आणि म्हणतो कुठल्याही प्रकारच्या लोकदुःखाने तो कदापि संसृष्ट होत नाही. स्वतःच्या रूपाने तो सदा सच्चिदानंद स्वरूप आहे. मग तो कसा आहे? तो कायम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तो कायम सच्चिद आनंद स्वरूपामध्येच आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष उत्पन्न होत नाही. म्हणून आमची पण असणारी जी वृत्ती आहे ही कुठे जाते? त्याचा असणारा अंश आहे. ममय वांशो जीव. जीवामध्ये आपण सांगितलं मागे काय? एक प्रकृती आणि एक पुरुषाचा अंश. प्रकृतीच्या अनुषंगाने जीव संसाराकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि पुरुषाच्या अनुषंगाने परमात्म्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही या ठिकाणी त्याच अनुषंगाने. आणि म्हणून अशा प्रकारे मग आपल्याला काय केलं पाहिजे? प्रकृती म्हणजे संसार कदापि पूर्ण होणारा नाही, शेवटपर्यंत अपूर्णच कितीही केला तरी.
पण परमात्मा नित्य पूर्ण, त्यासाठी दुसरं काही करायचं नाही. जे आहे तेवढं फक्त काय ते सोडून देण्याचं काम आपल्याला फक्त करायचं. आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी या सगळ्या मंत्रांच्या द्वारे सारासार एवढाच विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. अज्ञानकल्पित विद्याकल्पित जो संसार आहे त्या संसाराचा आणि त्या परमात्म्याचा, ही सुखदुःख कोणाची, ज्याने मानली त्याची आपण म्हणतो. अलग लक्षात काय म्हणतो आपण, ज्याने मानलंय ना त्याने ते स्वीकारायचं. तू संसार मानलाय ना मग स्वीकार सुखदुःख. ज्याने मानला नाही तो संसारात असून कसा राहील. योग करतो वा मोह करतो वा संगरतो वा संगमी यस्य ब्रह्म निर्मदे चित्तम नंदती नंदती नंदतेव. त्यांनी मानलाच नाही तो काय, तो की त्या संसारामध्ये कसा आनंदीच राहील. आणि ज्याने संसार मानला तो सुखदुःखी होतो. त्याचा आणि त्या परमात्म्याचा काळी मात्र संबंध नाही, हे सांगण्याचा प्रयत्न या मंत्राच्या द्वारे केला. त्यानंतर येणारा 12वा मंत्र तोच विषय पुन्हा. एको वशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा एक करोति तमात्मस्तमेन पश्यन्ति धीराः तेषां सुखम शाश्वतम नेतरेषां. तदात्माला व्याख्या आता होणार नाही, तेवढा वेळ झालेला आहे. त्यामुळे त्याची असणारी विशेष व्याख्या आपण उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.